सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मुख्य तुल्य अंशे रश्मी। मायाच्या स्वरूपाचे दोन विभाग आहेत. माया म्हणजे चैतन्य माया. चैतन्य मायाच्या स्वरूपाचे दोन विभाग आहेत, एक हरित माया आणि एक तम माया. सर्व जीव तमात पडलेले असतात. परमेश्वर प्रवृत्तीनं माया जीवाला तमातून बाहेर काढते आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकीते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्नाला 5 नावे आहेत. संलग्न, चैतन्यमायाचा अंश, विदेह, आत्मा आणि चैतन्य असे 5 नाव आहेत. संलग्नाचा विकास 100 प्रमाण एवढा आहे आणि जीवाचा विकास देखील 100 प्रमाण एवढा आहे. आता जीव हा एक स्वतंत्र पदार्थ आहे. जीव हा एक स्वतंत्र पदार्थ आहे. जीव हां आणि संलग्न हा एक चैतन्यमयाचा अंश आहे. अंश म्हणजे एक तुकडा. अंश म्हणजे एक छोटासा विभाग असं म्हणतात. अंश म्हणजे छोटासा विभाग. तर संलग्न हा चैतन्यमायाचा अंश आहे, म्हणजेच तो देवता आहे. कारण चैतन्यमाया देवता आहे आणि संलग्न देखील देवता आहे. तिचं लेकरू म्हणल्यावर ती देवताच राहणार ना. आणि मग ज्यावेळेस मायाजवळ पंचप्रकार आहेत, मग ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश हे मायाजवळ म्हणजे देवतेजवळ हे पंचप्रकार आहेत. आणि संलग्नाजवळ मग संलग्नाजवळ बी पंचप्रकार असेच पाहिजे, कारण तो तिचा अंश आहे. ते म्हणजेच संलग्न ही एक देवताच आहे. तर मग त्या संलग्नाचे पंचप्रकार जेव्हा माया संलग्नाला आपल्या स्वरूपाचा वेगळं करते, आपल्या स्वरूपीच्या वेगळं करते, त्यावेळेस संलग्नाजवळ असलेले पंचप्रकारापैकी 4 प्रकार काढून घेते. 4 प्रकार ज्ञान, सुख, सामर्थ्य आणि ऐश्वर्य असे 4 प्रकाश काढून घेते. प्रकाशच तो का एक उरतो त्याच्याजवळ. आणि हा प्रकाश पहिल्यानं मुख्य असतो. पहिल्यानं तो मुख्य असतो प्रकाश, कारण तो ओरिजिनल आहे. तो प्रकाश तो मुख्य असतो. नंतर तो आद्यमळ लागल्यानंतर तुल्य होतो. आद्यमळ लागल्यानंतर तुल्य होतो आणि खालील देवतेचे मळ लागल्यावर नाही विश्वमळ लागल्यावर तो मुख्य तुल्य अंश होतो. आणि खालील देवतेचे म्हणजे अष्टभैरवापासून खालचे जे मळ लागतात ना पुन्हा, तर ते मळ लागल्यानंतर तो मुख्य तुल्य अंश रश्मी होतो. तर अशा प्रकारे संलग्नाजवळ असलेल्या प्रकाश प्रकाराची त्रुटी होत जाते. आणि पुन्हा दुसरं सूत्र देवानं सांगितलं आपल्याला, दुसरा न्याय दिला आहे. ते म्हणले दिव्य, दिनस्थ, जळस्थ, स्थळस्थ. तर पहिला त्याच्याजवळ जो प्रकाश असतो तो दिव्य असतो. कसा असतो? दिव्य असतो. नंतर आद्यमळ लागल्यावर दिनस्थ म्हणजे उगवत्या सूर्याप्रमाणे असतो. उगवता आपला जो सूर्य आहे त्या सूर्या एवढा मोठा असतो तो. दिव्य अगोदर दिव्य दिनस्थ होतो, आद्यमळ लागल्यावर दिनस्थ होतो आणि मग विश्वमळ लागल्यावर दिव्य, दिनस्थ, जळस्थ पाण्यावर पडलेल्या प्रकाशासारखं होतो. आणि खालील मळ लागल्यानंतर स्थळस्थ होतो. याप्रमाणे त्या प्रकाश प्रकाराची त्रुटी होत जाते. बाबा हे वचनं देवानं आपल्याला सांगितलेले अतिशय सोपे आहे, परंतु समजून घेणं आवश्यक आहे. तर ते समजून घ्या आणि आपल्या हृदयात ठेवा. आणि केव्हा बी कोणं विचारले तर तुम्हाला त्या वचनाचा अर्थ सांगता आला पाहिजे. वचन हे समजलं पाहिजे आणि नुसता अर्थच नाही तर त्याचा पुरेपूर अर्थ कळायला पाहिजे. तर असं ह्याप्रमाणे तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.